तुम्हाला माहिती आहे पंढरपूरमध्ये किती किलो CNG आहे? हे समजलं नाही. लेडीजला एकदम जवळ दर्शन आणि जेंट्सला लांब. ब्रह्मा विष्णू आणि महेश. हा कशी वाजत आमची पोरगी. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश वडे तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. हा एपिसोड आहे 3 आणि आमची कायरा खूप एक्सायटेड आहे. मॉर्निंगला रेडी झालेली आहे ती आणि आम्ही रेडी झालो आणि आता निघणार आहोत. ते म्हणजे टुवर्ड्स सोलापूर सध्या प्लॅन आहे आणि तिथून मग कुठं जायचं, तुळजाभवानी की अक्कलकोट हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. इनिशियली आम्ही असा प्लॅन केला. सध्या आम्ही पंढरपूरमध्ये आहोत. सो चला या ट्रॅव्हल ब्लॉगला सुरुवात करूया. मित्रांनो गाडीमध्ये पुन्हा एकदा सर्व सेटअप केला आहे आणि निघतो आता पहिला ब्रेक नाश्ताचा घेणार आहोत. आणि आज काय एक्सायटिंग होतं ते बघूया. आज जास्त खूप प्लॅन नाही केलेला, जसं पुढे जाऊ तसं प्लॅन करत जाऊ. सो ब्लॉग नक्की बघत राहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मित्रांनो ही लाईन बघा, जवळपास आता 500 मीटर आलो, अर्धा किलोमीटर आलो. ही अशीच आहे अलॉंग द रोड ही लाईन आणि मध्ये मध्ये असे बसायला आहेत, म्हणजे आतमधल्या साईडला आता इथं आतमध्ये आहे असा. आणि असे बाबा काय लाईन आहे खतरनाक. काल काय नव्हतं हे, आज नशीब रात्री दर्शन घेतलं आम्ही. पहिला ब्रेक हा CNGचा घेतलाय. मित्रांनो 800 रुपये CNG बसली. तुम्हाला माहिती आहे पंढरपूरमध्ये किती किलो CNG आहे? 99 रुपये किलो CNG आहे. 8 kg बसलेली आहे. गजानन महाराजांचं इथे एक मठ आहे, त्या मठामध्ये आलो आणि बराच मोठा परिसर आहे. दिवसातला पहिला चहा. ही पण चहा प्यायला लागली. फ्रेश नाही झाली अजून, चांगली यायचा. कायराची पहिली शॉपिंग झाली आहे. नाश्ता करून निघालोत आणि कैकेडी महाराजांचा जो मठ आहे ना तिकडे चाललोत. आणि ह्याच्या छोट्या रोडला तुला दाखवू. हां काय दाखवू? हे घेतलंस, दाखवलं मी मागाशी. हां हां वाजवून दाखवता ना. अच्छा वा वा. गाईच टाळ्या वाजवा. तू नाही, गाईच टाळ्या वाजवतील. हा कशी वाजवत आमची पोरगी, कशी. एक नंबर, बस एक नंबर. वा 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 वा. आता तिकडे जवळपास ते इकडे माझ्या मठामध्ये बऱ्याच 33 कोटी म्हणजे ते देव वगैरे किंवा संत वगैरे आहेत. सो ते कायराला मला दाखवायचं आहे, त्यासाठीच घेऊन चाललो. आम्ही दोघं पण गेलोत, पण खास ही कायरासाठी एक ट्रिप आहे. पण कैकेडी महाराजांच्या मठामध्ये येतात आणि 4 व्हीलर घेऊन येत असाल आणि तुम्ही जर पार्किंगची सुविधा जर शोधत असाल तर कुठं पार्किंग करायची, तर ही बघा मी अशी इथं आतमध्ये आहे ना, मंदिराचं इकडं आहे आणि इकडच्या आतमधल्या साईडला यांची घरं आहेत ना लोकांची, तिकडे त्यांच्या घराजवळ एक पार्किंग केली छोट्या कोपऱ्यामध्ये रोडला. सो हे लक्षात ठेवा. आणि आता कायराला काय दिसणार आहे? गरू. खूप छान आर्किटेक्चर आहे आणि बरेच साधू संतांच्या मूर्त्या वगैरे इकडे आहेत. कायरा कुठे आहोत आपण? कैकेडी महाराजांच्या मठामध्ये. हे बघ समोर बघ काय. वाव. इथं आतमध्ये गेटच्या आतमध्ये आलात नाही की इथं चप्पल स्टँड आहे, फ्री आहे. 5 रुपये आहे, 5 रुपये चार्जेस आहेत. चला आता आतमध्ये जाऊया. असे बरेचसे साधू संतांचे इथं मूर्त्या आहेत आणि इथं नाव पण लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला खूप इन्फॉर्मेशन हवी असेल ना तर हे खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि असं कंटिन्युअस आहे. हे बघा पंढरपूरला जर तुम्ही येताय ना तर इथं मस्ट या. हे श्री गौतम ऋषी काय, हे श्री दादाची ऋषी, हां दधीची ऋषी. हां असं आता आमचं चाललं आहे की कायराला सर्व ऋषी मुशींची नावं वगैरे सांगतो. गालव ऋषी. आता मम्मी शिकवते. हे कोण आहे? व्हेरी गुड. खूप छान. छत्रपती शिवाजी महाराजांना ते नेहमीच व्यवस्थित ओळखते. हे पुंडलिक आणि त्याचे आई वडील. जे आपले धाम आहेत ना ते पण इथे उभारलेले आहेत. श्री क्षेत्र जगन्नाथ आहे, त्याच्यानंतर रामेश्वर धाम. हे बघा
त्याच्यानंतर हा द्वारकाधाम. म्हणजे इथे आहे ना ऑलमोस्ट तुम्हाला जेवढे आपले हिंदू धर्मातले जे पवित्र स्थान आहेत ते कवर आहेत. समुद्र मंथन, खंडेराया जबरदस्त. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. चला एक्साइटमेंट डेंजर आहे. मठ फिरून बाहेर आल्याच्या नंतर एक्झिट पॉईंटलाच कैकडी महाराजांची इथे समाधी आहे. कैकडी महाराजांचा मठ आहे ना त्याच्या बाजूलाच महावैष्णवदेवी पवित्र गुफा आहे. तिथं आलो. हे नवीन आहे काहीतरी. चला म्हटलं येऊन बघूया काय आहे. वाव. रंगकाम बांधकाम या ठिकाणी चालू आहे. ओके. हे तसंच आहे जे पहिलं मठ बघितलं ना त्याच प्रकारचं आहे, पण हे थोडंसं न्यू आणि जबरदस्त आहे आणि काम चालू आहे. हे बघा हे थोडं लेटेस्ट आहे. ओके मस्त खूप छान रे. हे बघा हे अजून बनत आहे, प्रॉपर पूर्ण बनवून नाही झालेलं. ठीक आहे. सो आला तर इकडे पण व्हिजिट करा. काय नाही काय थोडंसं नवीन बघायला भेटेल तुम्हाला. पुंडलिकाच्या पंढरीमधून आता बाहेर पडायची वेळ आलेली आहे. आता टुवर्ड सोलापूर जातो आणि तिकडून ठरवतो मग अक्कलकोट जायचं की तुळजापूर. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. बघूया आम्ही कुठे जातो आणि तुम्ही गेस करा. नक्की आणि गेस जर तुमचा बरोबर आला तर नक्की मला सांगा. चंद्रभागेच्या तिरी काय ना वाजव. चंद्रभागेच्या तिरी पाहिला हरी रूप हा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. मित्रांनो काल मला एक प्रश्न पडला होता ना की आता एवढे सर्व जे वारकरी ते कुठे राहतील. तर हे बघा 65 एकर आहे. 65 एकर इकडं भक्ती सागर का भक्ती सागर म्हणून एक एरिया पकडला त्यांनी. 65 एकरचा आहे आणि टेंट वगैरे सर्व म्हणजे ओपन एरिया ठेवला ह्या लोकांसाठी. आणि इकडे बघा लोक आता यायला पण सुरुवात झाली आणि असे पॉईंट दिलेत आणि नंबर दिलेले आहेत. त्या ज्या ज्या ह्यांचे नंबर आहेत ना ते नंबर त्यांना दिलेत. ते पालखी वेगळी म्हणजे पालख्या होत्या बघा. त्यांच्या पालख्यांच्या मध्ये जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितलात ना त्यांच्याकडे एक ही होती काठी होती त्याच्यामध्ये नंबर होता आणि त्याच्यासाठी नंबर दिलेत. आणि तेच नंबर इथे बघा इथे रस्त्याला बघा इथे व्हाईट वॉशरूमसाठी व्यवस्था वगैरे आहे. सोलापूर हायवेला टच झालं आहे आणि आता इथून सोलापूर जवळपास 62 किलोमीटर दाखवत आहे. पंढरपूरमधून बाहेर पडलो आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही पण पंढरपूरमध्ये येत असाल ना तर बरेचसे रोड आहे ना डायव्हर्ट झालेले आहेत. सो ह्या टाईमला जर येत असेल तर जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन सांगून ठेवतो. ठीक आहे. तर आता मस्तपैकी हायवे आहे. असा कालचा हायवे लागला होता तसा सेम सिमिलर हायवे आहे. माहीत नाही तोच आहे की दुसरा आहे पण ऑलमोस्ट सेमच आहे. मस्त बारीक बारीक पाऊस आला आहे. मस्त गाणी लावलेली एन्जॉय करत होतो. आणि आता माहोलला पोचलो आहे. माहोलच ना आणि कायराचा माहोल आहे बा असं चालू आहे. आता इथून राईड घ्यायचा आहे. राईड आपल्याला सोलापूरला घेऊन जाईल. मित्रांनो सोलापूरला पोचलो आहे आणि सोलापूरला पोचता आमचा दोघांचा एक डिसिजन झाला आहे की इथून कुठं जात असेल सांगा तू बघू. अक्कलकोट. राजारामला फोन केलेला. राजाराम बोलतो अक्कलकोटला जा असं आहे. त्यांनी बऱ्यापैकी गाईड केलं आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे अक्कलकोटवरनं डायरेक्ट नंतर तुळजापूरला येणार आहोत. आणि दोन्ही पण ठिकाणे करायची हे ठरलं आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पंढरपूरपासून अक्कलकोटला चाललो आहे आणि किती टोल भरलेत. 3 टोल. पहिला पंढरपूर ते जो पुणे हायवे आहे ना तो टच करण्यासाठी 100चा टोल भरला. तो पण हायवे होता. त्याच्यानंतर मेन हायवेला लागलो जो हैदराबादला जातो.
त्याला तिथं भरला मी 80 रुपये. आणि आता सोलापूरपासून अक्कलकोटच्या रोडला लागलो आहे, तिथं 65 रुपये वलसगंजचा टोल. असे 3 टोल भरलेत. काय बोलायचं यार. हमारे यहाँ ऐसा ही होता है. ड्रायव्हिंग सीटला रश्मी बसली. कंटाळा आला मला थोडा. म्हटलं तू चालव, कारण कायरा पण झोपलेली आहे ना. सो म्हटलं मला पण ब्रेक भेटेल आणि ड्रायव्हिंग पण होईल. सो आता हायवेला रश्मी मॅडम थोडा रिलॅक्स करतो. अक्कलकोटला पोचलो आहे आणि पहिला CNGचा ब्रेक घेतला आहे. अक्कलकोटला पोचलेलो आहोत. कारण गाडीतून उतरताना स्वतःला टोपी काढली, स्वतः टोपी घातली आणि मला पण टोपी दिली. मी एक टोपी आणली होती सोबत, ती दिली. हा पप्पा टोपी घाला, पाऊस पडत होता म्हणून त्या टोपी घालायला लागली हा ना. आणि आता आमची मम्मी गेली आहे इथं हे आणायला, प्रसाद आणायला. आणि कायराला भूक पण लागलेली आहे. मित्रांनो, कायरा आमची प्रसाद खाते. हे बघा, वाव वाव. रश्मीने पण आहे आणलं आहे. कायरा कुठं आहे? कायरा आणि पुढे गेलेत. कायरा मला हाक मारते, आवाज आला. चल पागल. मठामध्ये आलोत. काय प्रसाद 2 लाडू घेतलेस? खायला हे समजलं नाही. लेडीजला एकदम जवळ दर्शन आणि जेंट्सला लांब. हे असं काय डिवाइड अँड रूल. ही स्वामींचा फोटो तुम्ही खूप ठिकाणी बघितला असणार. तर हा रुद्राक्षांमध्ये बनवलेला आहे. भजन चालू आहे, खूप छान वाटतं. काय वाजव? भजन ऐकला. 10-15 मिनटं इथं बसलो. कायराने पण एन्जॉय केला. चला आता टाटा बाय बाय. अशी मस्त जुनी गाणी लावलीत आणि निघालोत. जास्त नको, कॉपीराईट येईल म्हणून गाणी बंद केली. अक्कलकोटवरनं निघालेलो. त्याच्या जवळपास कितीला नको 5:30ला निघालो ना. आणि आता तुळजापूरच्या वाटेवर आहोत. तुळजापूर मधल्या रोडने आलो, हायवे नाही गेलो. मधला एक रोड आहे तो चांगला आहे, ज्याने टोल वाचतो. जवळपास 140 रुपये टोल आहे. म्हणजे 2 टोल वाचतात, ते दोन्ही टोल वाचतात. आणि प्रॉपर ज्या लोकलच्या गाड्या आहेत ना, इंटरनल ज्या म्हणजे असं, त्या ह्याच रोडने जातात, कारण ते हायवे नाही जात. कारण आता मी कंटिन्यू बघतोय ना, तर त्याच गाड्या आहेत. टोल पण वाचवतात ते लोक आणि शॉर्टकट पण आहे. प्लस 15 किलोमीटर कमी आहे. कायला झोपली, दमली होती बिचारी. ती काय करते माहिती आहे का, जे आमच्या लोकेशन आहेत ना, त्या लोकेशनला उठते, तिकडे मजा करते. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा पुन्हा एकदा आम्ही प्रवासाला निघतो ना, थोडी 5-10 मिनटं गाडीत असते आमच्यासोबत. आणि त्याच्यानंतर मग परत झोपते. तिचा मस्त मस्त आराम चालू आहे. त्याच्यामुळं आम्हाला पण हेडॅक नाही होत जास्त. ह्या रोडने तुम्हाला आहे ना शेती बघायला भेटेल, म्हणजे इकडची. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे रोड जेव्हा पण सुरू झाला तिथपर्यंत ऊसाची शेती जास्त आहे. पण मध्ये मध्ये आंब्याची आहेत, डाळिंब, त्याच्यानंतर वेगवेगळे फुलांचे आहेत. त्याच्यानंतर अर्धे नवीन शेती घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे बनवलेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी आम्हाला बघायला भेटलं आहे असं असे. त्याच्यामुळं हे पण एक एन्जॉयमेंट आहे. असं नाही की फक्त डेस्टिनेशनला जायचं. तर इकडचं जे म्हणजे आता मी कोकणातला आहे किंवा उरणचा आहे, त्याच्यामुळं आम्हाला कशी एवढी मोठी शेती आम्ही बघत नाही. छोटी बघतो. आणि ते सुद्धा भात शेती. पण इथे येऊन मग कसं आहे, ही अशी शेती बघायला आम्हाला खूप भारी वाटतं. त्याच्यामुळं ते माझ्यासाठी एक ॲडव्हान्टेज आहे. तर अक्कलकोट नंतर पहिला ब्रेक घेतला आहे. इटकल म्हणून काहीतरी आहे, मला वाचून बोलावं लागतं. तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. गाडी पार्क केली, चहासाठी थांबलो आहे. रश्मी गेली ऑर्डर देण्यासाठी. ठीक आहे, मस्त रिमझिम पाऊस पडतोय, मजा आली. भजी मागवली आणि वडापाव एक नंबर होता रश्मी. ठीक आहे, भजी पण मागवली, 2 चहा मागवलेत. ही भजी आहे फेमस, काय बघूया. मॅडम माझ्यासारखी चहाची शॉकिंग आहे, पूर्ण चहा पिला, कप घेऊ. तुळजापूरमध्ये पोचलो
जवळपास 8 वाजले. मध्ये ब्रेक घेतला होता ना त्याच्यामुळे. आणि सी एन जीसाठी पण मध्ये आता सी एन जी दिसत होती तर गेलेलो पंपावर, तर काय तिथं प्रेशर नव्हतं त्याची बघायला जास्त भेटली नाही. हा पार्किंग एरिया आहे. आम्ही मॅपला तुळजापूर मंदिर टाकलं होतं आणि नंतर जवळ आलो मंदिराच्या आणि तिथून डायरेक्शन भेटली की पार्किंगकडे. मग त्याच्यानुसार आलो. 50 रुपये पार्किंगचे घेतले. पार्किंगकडून थोड्याशा वॉकिंग डिस्टन्सवर आपण मंदिराच्या परिसरामध्ये पोचलोत. मस्तपैकी. इथं पण काय रश्मी इव्हेंट आहे का? बऱ्याच वर्षानंतर तुळजापूरला आलोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुळजाभवानी ही आमची कुलदेवी आहे. आणि कारण ते दर्शनसुद्धा म्हटलं ह्याच ट्रिपच्या ह्याच्याने होऊन जाईल, कारण हे सर्व लूपमध्ये आहे एकाच. सो एकदाच झालेलं बरं, म्हणजे नेक्स्ट ट्रिपला परत हाल नव्हतं किंवा बाबा इथं अजून नेली नाही किंवा आपण गेलो नाही. हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथं समोरच चप्पलांचं स्टँड आहे. चप्पल ठेवतो आधी. एक चप्पल जोडीचे 5 रुपये आहेत. आमचे 15 रुपये झालेत. ठीक आहे, तुम्हाला सांगून ठेवतो. हे काय का कुठं आलो? देवीच्या दर्शनाला. आपली तुळजाभवानी देवी, हां आपली कुलदेवी आहे ती. हां गर्दी नाही आहे. सो बरोबर आलोत ना रश्मी? काय का गर्दी बोलू? लास्ट टाइम दर्शन नव्हतं. हां लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा मुख्य दर्शन झालं होतं. सेकंड फ्लोअरला आलोत आणि गर्दी भेटली. गर्दी बघा. 8:15 वाजता लाईनला लागलो आहे. आता 15 मिनटं झालीत. ठीक आहे, आता खाली आलो आहे सेकंड फ्लोअरवर ना. आता डायरेक्ट इकडे जायचं आहे. कायरा आहे. कायराला मध्ये मध्ये घ्यायला लागते कारण उभी राहून कंटाळ देते. दर्शन झालं मस्त देवीचं आणि मंदिरातून बाहेर आलो आहे. आतमध्ये आपल्याकडे काय शूटिंग नाही कारण लोकच एवढे असतात ना, प्रत्येकजण शूट करायला तर खूप गर्दी होईल. सो हे बघा, हे मंदिर आहे आणि या मंदिराचा परिसर. इकडे सुद्धा जावळ काढलं जातं ज्यांना माहीत नव्हतं त्यांच्यासाठी. ठीक आहे. आणि इकडे आपल्या जेजुरीला कसं तेल टाकलं जातं तसं तेल टाकायचं ठिकाण इकडे आहे. ठीक आहे. देवीला नेसवलेली वस्त्र इथं प्रसाद म्हणून मिळतील. हे बघ आहे. सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर इथे तुम्हाला भेटतील. बाहेर आलो. इथं पाण्याचा कुंड आहे, तो सध्या बंद आहे, इथं एंट्री नाही. 8:15ला दर्शनाला लागलेलो, 8:45ला बाहेर पडलो. तर अर्ध्या तासात दर्शन झालं. मित्रांनो आता तुळजापूरला निघालो आहे आणि सकाळपासून ब्लॉग चालू आहे, त्याच्यामुळे ब्लॉग बराच मोठा झाला असेल. सो हा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल दर्शनाचा तर कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी.